7 एप्रिल ते 12 मे दरम्यान देशभरात लोकसभेच्या निवडणुका घेण्यात येणार असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्तानं जाहीर केल्यामुळे बुधवारपासूनच आदर्श आचारसंहिता सुरू झाली आहे। 543 लोकसभा मतदारसंघात एकूण 9 टप्प्यात मतदान घेण्यात येणार असून 16 मे रोजी मतमोजणी करण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आले। महाराष्ट्रातील 48 जागांकरता 10, 17 आणि 24 एप्रिल दरम्यान 3 टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका घेण्याचं मुख्य निवडणूक आयोगानं जाहीर केलंय। दरम्यान रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 17 एप्रिल रोजी होणार असल्यानं आता खऱ्या अर्थानं ऐन शिमगोत्सवात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे। 5 वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत आघाडीचे उमेदवार डॉक्टर निलेश राणे यांनी युतीचे उमेदवार सुरेश प्रभू यांचा पराभव करून यश संपादन केलं होतं। यावेळी मात्र रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मतदारसंघात आघाडीचे उमेदवार म्हणून विद्यमान खासदार डॉक्टर निलेश राणे, युतीतर्फे विनायक राऊत आणि आम आदमी पार्टीतर्फे अभिजित हेगशेटे यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीच्या मतदारांचा कौल पाहता आज तरी या मतदारसंघावर आघाडीचंच वर्चस्व असल्याचं दिसून येत आहे। यापूर्वी खासदार अनंत गीते यांच्या रूपानं युतीची पकड असलेला हा मतदारसंघ 5 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत सुरेश प्रभू यांचा पराभव करून आघाडीनं खेचून आणत आपलं वर्चस्व प्रस्थापित केल्यानं डॉक्टर निलेश राणे यांच्या रूपानं आघाडीने आपली पकड कायम ठेवली आहे। सुमारे 17 लाख मतदार असलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आता 17 एप्रिल रोजी मतदान होणार असल्यानं सर्वांचं लक्ष याकडे लागून राहिलंय। काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री नामदार नारायण राणे यांचे चिरंजीव असलेले विद्यमान खासदार डॉक्टर निलेश राणे हे आता पुन्हा खासदारकीसाठी निवडणुकीला सामोरे जाणार असल्यानं ते कशा पद्धतीने प्रचाराची रणनीती ठरवणार आहेत यावरच निवडणुकीचा निकाल अवलंबून असल्याचं बोललं जातंय। मागील 5 वर्षात खासदार डॉक्टर निलेश राणे यांनी विकास कामाच्या माध्यमातून चांगले संबंध प्रस्थापित केले असल्यानं मतदार त्यांनाच पुन्हा लोकसभेवर पाठवतील असा विश्वास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश गिर यांनी व्यक्त केला। काल मी आवर्जून असं म्हटलं की 5 वर्षापूर्वी राणे साहेबांचे चिरंजीव या पार्श्वभूमीवर खासदार निवडणुकीला उभे राहिले। यावेळेला मात्र उलट स्थिती आहे। 5 वर्ष या मतदारसंघाचे खासदार, लोकप्रिय खासदार, जास्तीत जास्त संपर्कात राहणारे खासदार, जास्तीत जास्त विकास कामं केलेले खासदार असा एक वेगळा चेहरा स्वतःच्या कर्तृत्वाने त्यांनी उभा केलेला आहे आणि अर्थातच नेतृत्व मात्र आजही राणे साहेबांचंच आहे। दरम्यान युतीतर्फे माजी खासदार सुरेश प्रभू हेच पुन्हा लोकसभा निवडणुकीला सामोरे जातील असंच वाटत होतं, परंतु त्यांनी मात्र नकार दिल्यानं अखेर शिवसेनेनं विधान परिषदेचे आमदार आणि सेनेचे एक डॅशिंग नेते विनायक राऊत यांना युतीतर्फे उमेदवारी जाहीर केल्यानं आता खरी लढत आघाडी आणि युतीमध्येच होणार आहे। विद्यमान खासदार म्हणून डॉक्टर निलेश राणे यांनी मागील 5 वर्षात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात अनेक दौरे करून आपली पकड मजबूत केली असली तरी युतीचे उमेदवार विनायक राऊत यांनीही या मतदारसंघात अनेक दौरे करून हम भी कुछ कम नहीं हे दाखवून देण्याचं काम केलंय। लोकसभा निवडणुकीपाठोपाठ राज्य विधानसभेच्या निवडणुका होणार असल्यानं आता खऱ्या अर्थानं 17 एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत कसोटी लागणार आहे ती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नारायण राणे, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत आणि माजी पालकमंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांची। आता निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानं आणि आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्यानं जिल्हा प्रशासन आपल्या परीनं कामाला लागणार आहे, तर नेते मंडळी मतदारांना आकर्षित करण्यासाठी लवकरच रणधुमाळीला सुरुवात करणार आहेत। आम आदमी पार्टीचा या मतदारसंघात म्हणावा तेवढा आज तरी प्रभाव नसल्यामुळे खरी लढत आघाडीचे उमेदवार तसंच विद्यमान खासदार डॉक्टर निलेश राणे आणि युतीचे उमेदवार तसंच विद्यमान आमदार विनायक राऊत यांच्यातच होणार आहे।
आम आदमी पार्टीचा प्रभाव कमी असला तरी त्यांच्या उमेदवारीमुळे आघाडीची डोकेदुखी मात्र नक्कीच वाढू शकेल असं बोललं जातंय.